आपण जो टॅक्स भरतो तो पैसा जातो कुठे? म्हणजे केंद्र सरकार आणि आपल्या राज्य सरकारमध्ये तो वाटला कसा जातो? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि याचं उत्तर आहे भारताच्या वित्तीय संघ राज्य प्रणालीमध्ये. चला आज हीच व्यवस्था एकदम सोप्या भाषेत समजून घेऊ. अगदी बरोबर, हाच तो प्रश्न. आपण जो कर भरतो त्याची वाटणी केंद्र आणि राज्यांमध्ये नेमकी होते तरी कशी? आता हे वाटणं जितकं सोपं वाटतं तितकं ते नाहीये. पण काळजी नसावी, आपण याचे नियम अगदी व्यवस्थित समजून घेणार आहोत. हे समजून घेण्यासाठी ना आपण एक मोठं एकत्र कुटुंब डोळ्यासमोर आणूया. विचार करा, घरात एक कमावणारी मुख्य व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती सगळ्यांच्या गरजेनुसार पैसे वाटून देते, बरोबर? देशाचं आर्थिक गणित पण अगदी असंच चालतं. यात केंद्र सरकार त्या मुख्य व्यक्तीच्या भूमिकेत असतं. ठीक आहे, मग या सगळ्या व्यवस्थेचा पाया काय आहे? चला सुरुवात करूया आर्थिक संबंध म्हणजे नेमकं काय याच्या ओळखीपासून. तर मग आर्थिक संबंध म्हणजे काय? बघा, अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही एक सिस्टीम आहे. या सिस्टीममधून देशात जो काही पैसा जमा होतो, म्हणजे खास करून टॅक्समधून, तो पैसा केंद्र आणि राज्यांमध्ये वाटला जातो. ही वाटणी कशी करायची हेच या सिस्टीमचं मुख्य काम आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, हे वाटप काही कोणाच्या मनावर अवलंबून नाहीये. केंद्र आणि राज्यांचे आर्थिक अधिकार काय असतील, पैशांची वाटणी कशी होईल, हे सगळं आपल्या भारतीय संविधानात अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे. म्हणजे काय, तर या संपूर्ण व्यवस्थेचा पायाच आपलं संविधान आहे. ओके, मग हे टॅक्सेसचं वाटप प्रत्यक्षात होतं तरी कसं? कोणते टॅक्स कोण गोळा करतं आणि तो पैसा जातो कुठे? चला हेच समजून घेऊया. इथे बघा, हे किती सोपं करून सांगितलंय. टॅक्सचे मुख्य 3 प्रकार आहेत. पहिला म्हणजे केंद्र कर, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स, कंपनी टॅक्स, हे फक्त आणि फक्त केंद्र सरकार गोळा करतं. दुसरा आहे राज्य कर, म्हणजे जमिनीवरचा महसूल किंवा विजेवरचा कर, हे आपलं राज्य सरकार गोळा करतं. आणि तिसरा जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे सामायिक कर. यात येतो GST. हा गोळा तर केंद्र सरकार करतं, पण नंतर तो राज्यांमध्ये वाटला जातो. बघा किती स्पष्ट होतं या तक्त्यामुळे. पण एक प्रश्न आहे, केंद्र आणि राज्यांमध्ये पैशांवरून वाद झाले तर हे वाटप निष्पक्षपणे होते की नाही हे कोण बघतं? तर इथेच एंट्री होते वित्त आयोगाची. याचं काम आहे या सगळ्या खेळात बॅलन्स राखण्याचं. वित्त आयोगाला आपण एका मॅचमधल्या रेफरीसारखा समजू शकतो. बघा, जसं रेफरी दोन्ही टीम्ससाठी सारखाच असतो, कोणाची बाजू घेत नाही, अगदी तसंच वित्त आयोग काम करतं. ते केंद्र आणि राज्यांमध्ये महसुलाची वाटणी करताना एकदम न्यूट्रल म्हणजे तटस्थ भूमिका निभावतं, जेणेकरून कोणावरही अन्याय व्हायला नको. या आयोगाची 2 मुख्य कामं आहेत. पहिलं, केंद्राकडे जमा झालेल्या टॅक्सपैकी किती हिस्सा राज्यांना द्यायचा हे ठरवणं. आणि दुसरं, देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये आर्थिक बॅलन्स कसा राहील हे बघणं. म्हणजे कोणतं राज्य पैशामुळे मागे पडता कामा नये याची काळजी घेणं. आणि याच वित्त आयोगाच्या शिफारशींनुसार केंद्र सरकार राज्यांना सहाय्यक अनुदान म्हणजे ग्रँट्स इन एड देतं. ही एक प्रकारे आर्थिक मदतच असते. राज्यांना त्यांच्या विकासाची कामं करण्यासाठी, जसं की काही नवीन योजना सुरू करायच्या असतील तर त्यासाठी हा पैसा दिला जातो. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की ही सिस्टम काम कशी करते. पण खरा प्रश्न हा आहे की या सगळ्या व्यवस्थेचं महत्त्व तरी काय आहे, ही इतकी गरजेची का आहे? याचं उत्तर एका महत्त्वाच्या गोष्टीत दडलेलं आहे. खरं सांगायचं तर केंद्र सरकारकडे टॅक्स गोळा करण्याचे मार्ग जास्त आहेत. त्यामुळे साहजिकच ते राज्यांपेक्षा आर्थिकदृष्ट्या जास्त स्ट्रॉंग आहे. आणि म्हणूनच अनेक राज्यांना विकासासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीवर अवलंबून राहावं लागतं. आणि म्हणूनच ही व्यवस्था देशासाठी खूप खूप महत्त्वाची ठरते. यातून 3 मुख्य गोष्टी साध्य होतात. एक, देशभरात आर्थिक समतोल राखला जातो. दुसरं, प्रत्येक राज्याला विकासासाठी गरजेचा पैसा मिळतो. आणि तिसरं, जेव्हा सगळ्या राज्यांचा विकास एकत्र होतो तेव्हा आपल्या देशाची एकता अजून मजबूत होते. आता हे सगळं ऐकून कदाचित खूप टेक्निकल वाटत असेल, नाही का? पण याचा थेट संबंध आपल्या रोजच्या जगण्याशी आहे. आपल्या आजूबाजूला ज्या शाळा दिसतात, जे रस्ते आहेत, दवाखाने आहेत, या सगळ्या सार्वजनिक सेवांसाठी जो पैसा लागतो ना, तो ह्याच सिस्टीममधनं येतो. थोडक्यात काय, तर या संपूर्ण जरा गुंतागुंतीच्या वाटणाऱ्या सिस्टमचं एकच अंतिम ध्येय आहे. ते म्हणजे देशात जमा होणाऱ्या पैशाचं योग्य आणि न्याय्य वाटप करणं. का, तर देशाचा कुठलाही कोपरा विकासापासून मागे राहू नये आणि संपूर्ण देशाचा सर्वांगीण विकास व्हावा. तर आज आपण ही व्यवस्था समजून घेतली. पण जाता जाता एक प्रश्न नक्कीच मनात येतो. GST सारखे मोठे बदल झाले आहेत, काळ बदलतोय. मग या बदलत्या काळानुसार केंद्र आणि राज्यांमधल्या या आर्थिक संबंधांचं स्वरूप भविष्यात कसं बदलेल यावर विचार करायला हरकत नाही.